अंध अपंगांना सुरक्षित रस्ता ओलांडता यावा यासाठी शहरात पालिका आणि वाहतूक विभागानं सुगम्य सिग्नल यंत्रणा बसवली आहे. मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या या प्रकल्पाला 4 महिन्यांपासून आता ब्रेक लागलाय. त्यामुळे टायर किलर योजनेपाठोपाठ पालिकेचा दुसरा प्रकल्प अपयशी ठरल्यानं ठाणे महापालिकेचे लाखो रुपये पाण्यात गेलेत. ठाणे महापालिकेनं वाहतूक विभागाच्या मदतीनं ठाण्यातील 3 हातनाका इथे देशातील पहिली सुगम्य सिग्नल यंत्रणा बसवण्याचं काम हाती घेतलंय. वर्दळीच्या ठिकाणांवर अंध आणि अपंग व्यक्तींना सुरक्षित रस्ता ओलांडता यावा यासाठी ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र या योजनेला 3-4 महिन्यांपासून ब्रेक लागलाय. नियोजन आणि समन्वयाच्या अभावामुळे ही योजना फसल्याचं चिन्ह आहे. महत्त्वाचं म्हणजे वाहतूक विभागाच्या मदतीनं पालिकेनं 3 हातनाका येथील सर्कलवर रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणी अंधांसाठी ब्रेल लिपीचे फलक लावलेत. रस्ता ओलांडण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वही लिहिली आहेत. पण 4 महिन्यांच्या कालावधीनंतर पुढील कामं अपूर्णच असल्यानं योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेलाय. रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणीच मध्यभागी ब्रेल लिपीच्या फलकांमुळे सर्वसामान्य नागरिकांनाही रस्ता ओलांडताना अडथळा येतोय. अपंगांना रस्ता ओलांडता यावा याकरता तिथे रॅम्प लावण्यात येणार होते, परंतु त्याचा देखील पत्ता नाही. तसंच चौकात रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणी ब्रेल लिपीचे बोर्ड उभे करून आवाज करणारी यंत्रणाही बसवण्यात येणार होती. पण वाहनांच्या गोंगाटात बीपचा आवाज ऐकू येण्याबाबत साशंकतच आहे.